मला आवडले एक चांदणी, स्वयंपूर्ण, स्वतःच्या तेजानं चमचमणारी माझी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. आमच्या 2 मुली, उर्मी आणि इच्छा, त्यांचा आम्हाला आहे अभिमान. माझी बहीण इच्छा, तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान. माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. हे बघ सत्य, माझं म्हणणं एवढंच आहे की आपण एकदा तरी त्यांच्या घरी जाऊन आलं पाहिजे. एकदा लग्न होऊ दे, मग उभ्या आयुष्यात ये जा करायचीच आहे. निमूटपणे फॉर्म भरून ठेवायचा. तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, मग तिचा आनंद कशात आहे हे कळत नाही का तुला? मला कळत नाही असं कसं होईल? लग्नाचा एवढा खर्च होणार, त्याची व्यवस्था करायला नको का? बाबा, मी लहानपणापासून बघत आली आहे तुमचं किती प्रेम आहे या जमिनीवर. म्हातारपणी हीच जमीन तुमच्या उपयोगाला येणार आहे. गुड मॉर्निंग सर. अरे प्रसाद, अरे परवा तू वुमन एम्पॉवरमेंटच्या लोनसाठी अर्ज नेलास, त्याचं काय केलंस? सर मी तो बायकोला दाखवलाय, तिनं फिलअप केला की मी लगेच भरून टाकतो. बायकोला घाबरतोस की काय? अरे लवकर सबमिट कर, उशीर करू नकोस. GR आलाय, शेवटचे 4 दिवस राहिलेस, नाहीतर आयत्या वेळेला तुला धावाधाव करावं लागेल. नाही सर, मी काळजी घेतो. आणि बायकोचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुला तिच्याकडून साईड बाय साईड इंटरव्ह्यूची तयारी देखील करून घ्यायची आहे. हो सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म बरोबर HSC सर्टिफिकेट जोडायला विसरू नकोस. जर ते चुकून राहिलं तर तिचा फॉर्म रिजेक्ट होईल, कळलं का? राईट सर. चल लिखतो मी. अरे सत्या, सगळ्यांची नीट ओळख करून दे बघू जरा. हो, या इच्छा, हे तिचे आई वडील आणि हे माझे आई वडील, आणि ही माझी काकू लक्ष्मी काकू, आणि ही माझी लहान बहीण अनिता. बरं धनंजयराव, तुम्ही बोला आता. आता म्या काय बोलणार? आमची मुलीची बाजू तुम्हीच बोला, काय बोलायचं ते. आता असं बोलून तुम्ही आम्हालाच कोड्यात टाकले बघा. वहिनी, तुम्हीच या घरच्या मोठ्या आहात, आता तुम्हीच सांगा पुढे कसं काय करायचं ते. हे बघा भाऊजी, तुम्ही म्हणताय म्हणून बोलते. हो, पण नंतर कोणी बोल लावायला नको. आता वहिनी, तुम्हाला कशाला कोण बोल लावेल? चल पुढे बोलणी सुरू करा तुम्ही. पाहुणे करतात काय? थोडी बहुत जिरायती जमीन आहे आमची. अरे बापरे, शेती? मग कसं काय होणार? मला काही कळलं नाही. हे बघा, मी स्पष्ट बोलणारी. तुम्ही मला फाटक्या तोंडाची म्हणाल, पण जे आहे ते मी स्पष्टपणे बोलते. तुमच्या काय अटी असतील त्या सांगा मला, म्हणजे आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. अटी वगैरे नंतरच्या गोष्टी हो. आधी नुसता विचार तरी करता येतो का ते पहा. अहो, बागायती असती तर थोडा विचार तरी केला असता, थोडी आशा होती. त्यातून हल्ली शेतीच्या बाबतीत काय चाललंय हे माहितीच आहे तुम्हाला, म्हणून म्हणते, बाकी काही नाही हो. नाही म्हणजे तुम्ही सांगा तर खरं, म्हणजे आम्ही प्रयत्न करू की. तुमच्या परीनं म्हणजे तुमच्या परीने, म्हणजे तुम्ही काही पाहुण्यांना श्रीखंडाच्या ऐवजी वाटली डाळ वाटणार आहात का? अगं काकू, तुमच्या अटी काय त्या तरी सांगा ना त्यांना. हे बघ सत्या, तू जरा शांत राहा भाऊ. अरे मोठी माणसं बोलतायत ना, आणि सगळं रीतीप्रमाणेच व्हायला हवं. ठीक आहे, तुम्ही बोलणी करा आणि ठरलं की मग मला बोलवा.
अहो पण मी बोलू का? नाही म्हणजे तुम्ही एकदा सांगा तरी तुमच्या काय अपेक्षा आहेत ती. आधीपासूनच मोडता कशाला घालायचं म्हणते मी. नाही म्हणजे दोन्ही पोरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. बघ बाई, मी तुमचाच विचार करून बोलतीये. बघा भाऊजी, तुम्हीच बोला हवं तर. ठीक आहे धनंजयराव, आता असं बघा, लग्न रीतीप्रमाणे मुलीच्याच घरी होईल. हा आता 1000 माणसं असतील आमच्याकडनं. या सगळ्यांच्या जेवणा खाण्याची राहण्याची 2 दिवसांची व्यवस्था तुम्हालाच करायला लागेल. आणि वहिनी जरा ती यादी द्या बरं. एवढी सगळे माणसं असणार आहेत वराडे मंडळीत, आणि या सगळ्यांचा लग्नाचा बस्ता तुम्हालाच बांधायचा आहे बरं. आता आमची वऱ्हाडी माणसं तुमच्या गावाला साध्या बसने येणार नाही, एसी बस तरी लागेलच. भाऊजी 8 गाड्या तरी होतीलच ना? हा, तर ही व्यवस्था तुम्हाला करायची. काय करायचं आज जाऊन? काय चाललं पाहिलंच ना? म्हणूनच काय म्हणूनच तर काय, सगळं ह्यांच्या मनासारखं करा. त्या बिचारा पोरीच्या करिअरची वाट लावा, तरी ह्यांच्या मनासारखं होत नाही म्हणजे काय आहे? या सगळ्या गोष्टींवर चर्चा आपण नंतर करूया का? कारण आता जर आपण आत गेलो नाही ना तर सगळं फिसकटेल. एक तर ती लक्ष्मी काकू उच्चान मांडलाय, नाही ते अटी घालून बसले, आणि बिचारे इच्छाचे आईवडील मान खाली घालून सगळं कबूल करतात. लग्न नको पण काकू आवरा असं झालंय त्यांना. अनिता पण काय बोलतेस तू? दादा, किती अपमान सहन करायचा? अरे सांग ना, मी असते ना त्या इच्छेच्या जागेवर तर उलट्या हाताची लावून दिली असते त्या अनिता. हे बघ दादा, मला एकच कळतं, लग्न तुला करायचंय ना, मग तू फॉर्मली काही बोलल्याशिवाय इथे काही होणार नाही. दादा प्लीज. काय आहे सगळं? तुम्हीच म्हणालात ना तुमच्या अटी तरी कळू द्या म्हणून, तर ह्या आमच्या अटी. पण हे जरा अति होतंय, आम्हाला नाही झेपणार हे सगळं. अगं पण म्या काय म्हणतोय? तुम्ही थांबा बाबा. ह्या अटी आहेत का पिळवणूक आहे? बघा भाऊजी, तुमची होणारी सून बरीच खट दिसतीये बोलायला. तुम्ही स्पष्ट बोलता तसंच मीही स्पष्ट बोलते. यातल्या रीतीप्रमाणे असतील तेवढ्यासाठी आम्ही पूर्ण करू शकू. असं? मग ऐक तर, तू आम्हाला रीतीभाती शिकवणार? आमच्या घराण्यात पोरी मोठ्या माणसांसमोर मान वर सुद्धा करत नाही, आणि तू फडाफडा बोलतेस? हे मुळीच चालायचं नाही. भाऊजी, आपल्याला असं नाकापेक्षा मोती जड नकोय. ही सोयरीक होणं शक्य नाही. अहो पण वहिनी. तू गप, डोक्यावर मिऱ्या वाटेल पुढे.
बस. खूप झालं. बाबा, मला लग्न करायचंय ते ह्याच मुलीशी. हे बघा, आतापर्यंत मी तुमच्या रीतीनुसार वागत आलो. तुम्ही सांगाल ते ऐकलं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे लग्न मोडायला निघालाय. आणि तसं जर का असेल ना, तर मी रीतीच्या बाहेर पाऊल टाकायला तयार आहे. अरे बेटा, मी काय म्हणतोय. काका, तुम्ही थांबा. काकू, बाबा, हे लग्न होणार म्हणजे होणार, तेही साध्या पद्धतीने, घरच्या घरी, कुठलाही मानपान न करता. बाबा, मोठेपणा मिरवण्याने मिळत नाही, त्यासाठी मन मोठं असावं लागतं. अर्थात आत्ता ते तुम्हाला जमणं शक्य नाही. असो, तर मला एवढंच म्हणायचंय की तुमचं मत काहीही असेल ना, तरी माझा हा निर्णय पक्का आहे. हे बघ, तुला काय वाटेल ते कर. आता परक्यांसमोर एवढी शोभा केलीच आहेस तू, काय करा तुम्हाला मनाला वाटेल ते करा. काका, या तू. आणि काळजी करू नका, हे लग्न होणार, हा सत्याचा शब्द आहे. प्रसाद, तुझ्याशी बोलतेय मी. बोल ना मग. उर्मिला, तू कसला फॉर्म भरायला दिलायस? का, काय झालं त्याचं? नाही, कसला आहे तो फॉर्म? असेल कसलाही. अरे तसं नाही, सहज माहिती म्हणून विचारलं रे. नाही, मला कळतंय तू का विचारती असते. हिची सुंदरी काहीतरी एकाचं दोन करून बोलली असणार तुझ्याजवळ. ती कशाला काही बोलेल रे? मग काय तुला साक्षात्कार झाला? तुझ्याशी ना काही बोलणंच चूक आहे. आता एखादी गोष्ट अमुक अमुक काय आहे असं सरळ सरळ विचारलं तर तमुक तमुक असं सरळ उत्तर असताना उगाच वाकड्यात का शिरतोस? एक लोन फॉर्म काय भरून घेतला, अख्खं घर डोक्यावर घेतलंय तिने. मग असे खाली मान घालून रडायचं, तमाशे करायचे. आणि आई, हा आमच्या दोघांचा संसार आहे, कळलं? ह्याच्यामध्ये तू पडायची काही एक गरज नाहीये. मला माझं आणि तिला तिचं कळतं भलं वाईट काय आहे ते. बरं बाबा, माझं चुकलं. काही गरज नाहीये माफी मागायची, उपकार नाही करत आहेस. आणि तुला जर नीट राहायला जमत नसेल ना, इथे पटत नसेल ना, तर गप गुमान आपलं सामान उचलायचं नाही, बाहेर निघून जायचं, कळलं? मी निघतेच कशी. अहो वहिनी, अहो तुम्ही तरी सांगा ना त्यांना, निघतायत त्या. हो वहिनी, तुम्ही कशाला मनाला लावून घेता एवढं? भाऊजी, कशाला इतक्या लांबून बोलवून घेतलं मला, असा अपमान करून घ्यायला, आणि ते देखील त्या दीड दमडीच्या पोरीकडून. अहो तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका ना. तू गप्पा बस ग. झाली तेवढी शोभा पुष्कळ झाली माझी. मी आता निघणार आहे. भाऊजी, माझी ताबडतोब निघायची व्यवस्था करा. वहिनी, असं डोक्यात राग घालून कसं चालेल? आता चिरंजीवांनी केलंय ना जाहीर, मग आता निस्तरायला नको आपल्याला? आणि पुढे त्यांना जाऊन काही वेडवाकडं करण्यापेक्षा आता आपण थोडं थोडं त्याच्या कलानं घेऊ, मग बघू पुढे.
पुढे काय बघणार? लग्न झाल्यावर पुढे काय? आपल्या हातात करवंटेच येते ना. अहो देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाहीये आणि मुलगी बरी आहे. त्यानं काय होतंय? अहो रीत भात नावाची काही गोष्ट आहे की नाही? अहो लग्न कार्य म्हणजे देणी घेणी आलीच. मला मेलीला काय करायचंय? मी कोण तमाशा करणारी? भाऊजी शेवटी बोलून चालून परकेच ठरवलेत ना मला. जाऊ दे, जातेच कशी मी. ओ वहिनी, काय सारखी जायची भाषा करताय तुम्ही? आणि या घरात काय परके आहात का तुम्ही आम्हाला? हे बघा, लग्न कार्य म्हटल्यानंतर एखादा अनुभव माणूस असावा घरात. म्हणून म्हणतो कुठेही तुम्ही जायचं नाहीये, तुम्ही राहा बघू इथेच. आणि खरं तर एवढं सगळं झाल्यानंतर समारंभ वगैरे करण्याचं आमच्याही मनात नव्हतं. घरच्या घरच उरकून टाकू कार्यक्रम काय, आणि म्हणून तुम्ही थांबाच. ठीक आहे भाऊजी, आता तुम्ही म्हणताय म्हणून थांबते. पण काही माणसं साधी थांबवण्याची माणुसकी देखील दाखवत नाही. वहिनी जरा ऐका माझं. आता चिरंजीवानी दिवे लावलेलेच आहेत ना, तर एकदा लग्न उरकून टाकू आपण. म्हणजे काय, मुलगी आपल्याच ताब्यात राहील. मग पुढची कटकटच नको, माहेरच बंद करून टाकू आपण तिचं काय. अगदी बरोबर बोललात भाऊजी. अहो मुली चांगल्या असतात हो, पण एकदा माहेरी गेल्या की त्यांच्या आया त्यांना बिघडवतात. मग काय, घ्या तुम्ही तिला तुमच्या तालमीत आणि शिकवा संसार कसा करायचा ते. असं म्हणताय? मग हरकत नाही. ही बॅग आधी आत नेऊन ठेवू पाहू, आणि वहिनींसाठी मस्तपैकी चहा करून आण. जा. चला वहिनी. हो चल. पाणी आण बरं जरा. तुम्ही नका जेवायला त्रास करून घेऊ. अगं म्या कशाला त्रास करून घेतोय? पण पुढे कसं काय होणार याचीच काळजी वाटून राहिली मला. म्हणजे परमेश्वराच्या दयेने हे लग्न पार सुद्धा पडेल, पण इच्छाच्या घरचे लोक जर असेच वागत राहिले ना, तर परमेश्वर न करो की तिच्या आयुष्याचं हसन हो. असं न खाऊ बोलू. थोरलीच्या नशिबाला आधीच घोर लागला. ठाकलीची परवड नको आता. म्हणूनच म्हणतोय, काय करावं तेच कळत नाहीये मला. तुम्ही शांत हो. बाबा, मी सत्याला नाही कळवणार आहे. काय? हो बाबा, लहानपणापासून आजवर तुम्हाला फक्त कष्ट करताना पाहत आलोय आम्ही. आम्हाला दोघींना एवढं शिकवलं, लहानाचं मोठं केलं. वेळ प्रसंगी अर्धपोटीही राहिलात, पण कधी कुणासमोर हात नाही पसरले. आणि त्यांनी तुमचा एवढा अपमान करावा, आणि काहीही दोष नसताना तुम्ही तो निमूटपणे सहन करावा का? फक्त तुमच्या मुलीला एक चांगलं स्थळ, चांगलं घर मिळावं म्हणून? नाही बाबा, एक वेळ मला कष्टात दिवस काढायला लागले ना तरी चालतील,
तुमचा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत. हे बघ पोरी, भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. माझा निर्णय झालाय बाबा. मी सत्याला नाही म्हणणार. माझा नकार कळवणार. पोरीनं डोसक्यात राग घालून नकार नाही कळवला म्हणजे झालं. अगं विचारी पोर आहे. जेव न करो. पोरीनं जर असं काही केलं ना तर समाजात तोंड दाखवायला जागा नाही राहायची आपल्याला. आज पोरगी घरात नाही आली तर हे असं, उद्या सून म्हणून घरात आली की काय काय बघावं लागेल देवा देवा, कल्पनाच करवत नाही. हे बघ इच्छा, सत्य खूप चांगला मुलगा आहे, पण ही इज व्हेरी इमोशनल. मी जेवढं त्याला बघितलंय त्यावरून सांगतो की तो भावनेच्या भरात काहीही करू शकतो.